ओपनर बीच मैदान पे आते हुए दीपेश माली और उनके साथ विनीत माली। देखिए ये रणनीति रहती है डॉक्टर गवली सर, मेरे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर जिन्हें कमेंट्री की कहा जाता है डॉक्टर गवली सर, ये रणनीति रहती। जो गलती श्याम चौधरी ने टेमनगढ़ ने की थी वो गलती यहाँ नहीं कर रहे। विनीत माली बहुत अच्छे टच में है इस सीज़न में, और ख़ास तौर से जो 70 का मानसून ब्लास्ट हुआ था उसमें कमाल की बल्लेबाजी की थी विनीत और दीपेश। नाही ॲब्सोल्युटली, कारण रबर बॉल क्रिकेट जर आपण पाहतोय, कारण सुरुवात चांगली होणं हे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, रबर बॉल क्रिकेटमध्ये जो बॅटर इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतोय, त्याला सुरुवातीला संधी मिळणं फार गरजेचं असतं. वराती मागून घोडे काय अर्थ नाही. क्या कहने, रेस का घोड़ा अगर रेस के दिन नहीं दौड़ेगा तो कब। दीपेश माली नॉन स्ट्राइक पे, विनीत स्ट्राइक ले रहे। दीपेश माली के बारे में तो मैं अक्सर कहता हूं कि सरदर्द वाले, लेकिन गेंदबाजी के लिए पंकज माली। पहली गेंद देखना है क्या कुछ हुआ है। डीप फाइन लेग पर गेंद गई है, वाइड से शुरुआत होती हुई 2 रन से खाता खुला है अमान कोहली का। सामना करेंगे सरदर्द वाले बैट्समैन दीपेश माली। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन बन गए सरदर्द। कमाल का शॉट दीपेश माली के बल्ले से। अंदाज बघायला मिळाला आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, एक लांब पल्ल्याचा षटकार. इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं कि दीपेश माली है ना, जब भी आते गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते। पंकज माली, दीपेश को बढ़िया वापसी। मैं भी हूं पंकज माली, क्योंकि पंकज माली आपको तो पता है पिछले बाली ट्रॉफी में सेमीफाइनल में भी हैट्रिक किया था और फाइनल में भी हैट्रिक किया था। पंकज माली फिर अच्छी गेंद, लग रहा है वो सिक्सर से थोड़े से नाराज लग रहे हैं जिस तरह से वापसी की है। भाई का इशारा, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ मानकोली का 9 रन बिना किसी विकेट के, 9 विदाउट लॉस। पंकज माली, कमाल का बॉलिंग एक्शन है उनका। इस मरतबा फिर अंदर की जानिब कटी, पैरों पे उछल कर कट शॉट खेलना चाहते थे विनीत माली। कमबॅक करताना आपण पाहतोय, कारण षटकार लागल्यानंतर काय गोलंदाजी करतोय पंकज माळी. चेंडू पडल्यानंतर चेंडूला अगदी उसळी देण्यामध्ये यश मिळतंय. इस मरतबा मिसक्यू शॉट है, लेकिन क्या वहां गलती हो गई है। मेरे ख्याल से जीतू थे विकेट कीपर। ये देखिए सर हिला रहे हैं, जीवन दान मिला है विनीत माली को। फिर गुडलैंड पे पड़ने के बाद बिल्कुल चेहरे के पास आई थी गेंद। डेफिनेटली, कारण हुक करण्याचा जो प्रयत्न होता, बॅटला स्पर्श झाला होता, जीवनदान मिळते विनीतला. पंकज माली फ्लिक कर दिया है, ऑफिस टोस खेला है गेंद को। डीप स्क्वायर लेग पर 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं दीपेश माली आसानी से पूरा करते हुए। अगर पूरे ओवर को हम देखते हैं तो मिला जुला ओवर यहाँ पे चल रहा है। 10 रन आए, कोई विकेट नहीं गिरा है। लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि 4 ओवर में 12 रन आए। 4 ओवर में 50 का टारगेट भी सेफ नहीं है, जिस तरह वडावली बी ने पिछले मैच में बल्लेबाजी की। पण पहिल्या षटकाचा आपण विचार जर केला, एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण कुठलाही बॅटर बाद झालेला नाही आणि 12 धावा एक चांगली सुरुवात आहे. कारण याचप्रमाणे धावसंख्या जर उभी केली तर 60चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. 1 ओवर की समाप्ति रन बने 12, और पहले ओवर के लिए जो समय लिया गया वो 5 मिनट का। देखना है कि गेंदबाजी के लिए पंकज माली के बाद किसको बुलाया जाता है। प्रमोद मात्रे इस स्पर्धा के लगभग ऑर्गेनाइजिंग के चीफ और मशहूर क्रिकेटर हमारे कमेंट्री बॉक्स में है। बॉलर कौन है? बॉलर
लंबे कद के युवा गेंदबाज आए। विनीत को फिर मिस टाइम स्ट्रोक, फिर गेंद हवा में, लेकिन गली में कोई फील्डर नहीं। कहीं ना कहीं थोड़ा सा अभी तक ऑफ कलर नजर आ रहे हैं विनीत माली। पियुष गोलंदाजी करतोय, दुसरं षटक उंचापुरा यंग गन। हालांकि लग रहा है मानो वो क्रिकेट नहीं हॉकी या फुटबॉल खेलने आए हैं। इस मर्तबा खींच के मारा है, हुक शॉट है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन। चेंडू सरळ निघून गेला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पलीकडे 6 धावा। कमाल का शॉट खेला वहां पर दीपेश माली ने, बहुत अच्छे टच में लग रहे हैं। देखिए दीपेश माली, सूरज पाटिल और करेश मात्रे, ये 3 नित्यानंद ठाकरे में हमेशा बल्लेबाजी में स्पेशल रहे। पीयूष, ये बहुत ऊंचा बाउंसर है, वाइड घोषित किया और तुरंत ही कह दिया अजीम अब्दुल्ले ने, एक बाउंसर अब कर चुके। यानंतर राशी 11 विष्णुनगर आणि गावदेवी विहेळे या दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे, संपर्क साधायचा आहे आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी, विशेष करून आमचे अल्पेश गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे। पीयूष फिर से वही शॉट है, खींच के मारा है स्क्वायर लेग पर 6 रन। दीपेश माली ऑन फायर। ये बैटर लाइन ऑफ मानकोली दीपेश माली जब भी बल्लेबाजी करता है ना, तो एक अलग ही समा नजर आता है। व्हाट अ प्लेयर इज। भूषण मात्रे हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। ओ हो बिग 6। ये गेंद बहुत दूर गई है और मेरा अपना मानना है कि सबसे लंबा सिक्सर है अभी तक का, और रिकॉर्ड भी उनके नाम है। शाहिद अफरीदी ने 17 मार्च 2013 को सिक्सर लगाया था और दीपेश माली ने तालुका क्रिकेट में 1 मार्च 2016 को चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे लगाया था। सिक्सर की हैट्रिक। यस डेफिनेटली शाहिद अफरीदीने 158 मीटरचा षटकार लगावला होता जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध। सबसे लंबा छक्का। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, सिक्सर के हैट्रिक लगाने वाले पहले बैटर बने। ओ इस मर्तबा दूर रखा वहां पे वाइट। वेले को एक्शन में आप देखेंगे, बने रहिए हमारे साथ। रातों के कातिल विजेंद्र पाटिल रबर क्रिकेट में जलवे दिखाने के लिए। इस मर्तबा फिर से गेंद को दूर किया है, फिर से वाइट, एक और वाइट आता हुआ। अब कहीं ना कहीं दबाव में आ गए युवा गेंदबाज पीयूष। दीपेश माली 7 गेंदों पर 26 रन। इस मर्तबा क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, वाइट का हैट्रिक होता हुआ और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ मानकोली का पहुंचा है। हरिदास स्मृति मानकोली का 35 रन बिना किसी विकेट के। दिस इज द फ्लाइंग स्टार्ट। हे पेटी खूप चांगली सुरुवात बघायला मिळते, खास करून दीपेश माली इज ऑन फायर। पीयूष फिर से, लेकिन इस मर्तबा गेंद हवा में, फील्डर नीचे नहीं पहुंच पाए। लॉन्ग ऑन से बहुत तेज आए थे वहां पर। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन बिना किसी विकेट के। दूसरे ओवर का खेल चलता हुआ। यश पाटिल यष्ट्या हमारे बीच हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। बहुत पॉपुलर खिलाड़ी
दूर से खेला है, स्लाइस किया गेंद को पॉइंट बाउंड्री की तरफ। क्या गेंद बाउंड्री के बाहर चली गई है? नहीं, रुक गई है घास में। 2 रन बल्लेबाजों ने बनाए। इन 2 रन से देखना है कि अंपायर का क्या इशारा है। 4 रन दूर से जरूर खेला था, लेकिन कमाल का स्ट्रोक विनीत माली के बल्ले से स्लाइस करते हुए पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। 2 ओवर की समाप्ति, रन बन नहीं रहे बल्कि बह रहे। वर्षा तो थम गई है, रनों की वर्षा चलती हुई। 40 रन बिना किसी विकेट के। आइए बचे हुए 3 ओवर में क्या दीपेश माली का यही रंग रहेगा, सुनते हैं। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर और उनका साथ निभाएंगे मनीष पाटिल। खूप खूप धन्यवाद। सुरुवात विस्फोटक विध्वंसक सुरुवात बघायला मिळते। 20च्या सरासरीने 2 षटकामध्ये 40 धावा, खास करून दीपेश माळी खेळते 27 धावांवर। त्यामध्ये 8 चेंडूमध्ये 27 धावा, 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, 4 षटकार लगावलेले आहेत आणि चांगली साथ देतोय तो म्हणजे विनीत माळीचे याने सुद्धा एक चौकार लगावलेला आहे आणि 5 चेंडूमध्ये खेळतोय तो आपल्या 7 धावांवर, 8 धावांवर खेळतोय। पंकज त्या चेंडूला सुद्धा भिरकावून दिलेला आहे, फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि 5वा षटकार। झालेले आहे। प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या नावावर करता येऊ शकतो, फक्त तुमच्याकडे असायला हवं तुमचं कर्तृत्व, आणि तेच कर्तृत्व दीपेश माळीचं पाहायला मिळते। 9 चेंडूंमध्ये 33 धावा आणि जो तकदीरचा निर्णय होता नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा, तो निर्णय या दोन्ही फलंदाजांनी एक रास्त ठरवलेला आहे। दीपेशने एक झंझावती सुरुवात एकविरा मानकोळी या संघाला दिली आणि अर्धशतकापासून 4 धावा दूर आहे एकविरा मानकोळी, 46 धावा बिनबाद। चला यापुढचा सामना आपण देखील अपडेट घेऊया सुभाष डुमाळ सरांच्या वतीनं। राशी 11 विष्णुनगर वर्सेस रियान स्पोर्ट्स गावदेवी वेहेळे असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत। दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे। गोलंदाज पंकज माळी हे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आले होते, पण त्यांचं स्वागत षटकाराने केलेलं आहे दीपेश माळीने। तर पाहूया या ठिकाणी ते पुनरागमन हा शब्द प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा। क्रिकेटच्या खेळामध्ये हॉयमर केले बॉलला, क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉलवर पोहोचतो मिडॉनचा, तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल, आरामात एक सिंगल पूर्ण झाली, कारण घाई गडबड करण्याचा इरादा दीपेश माळीचा नाही आहे, कारण विनीतकडे देखील तीच कॅपॅबिलिटी आहे आणि त्याचमुळे ती एकदा होते पूर्ण धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर। 47 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। पहिला सामना आपण हाय स्कोरिंग पाहिला, त्यानंतर लो स्कोरिंग आला, त्यानंतर तिसरा सामना मिड रेंजचा होता आणि हा चौथा सामना मला असं वाटते जसा खेळ चालू आहे एकविरा मानकोळीचा हाय स्कोरिंगच्या दिशेने, पण यावेळेस हुक केलाय बॉलला, पोझिशन घेतली, ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले आणि त्यानंतर कडक स्ट्रोक विनीतच्या वतीने पाहायला मिळतोय। मोठ्या फटक्यांचं होतं इंटेन्शन आणि पूर्ण केलं 6 धावांचा ते उत्तम कनेक्शन षटकार। पन्नासचा आकडा पार केला जातोय, 53 धावा झालेल्या आहेत। दुधारी तलवार हा चेंडू आणि फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह केलेला आहे आणि चेंडू जाईल जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे। पंचांचा काय इशारा ते पाहावे, 4 या 6 धावा, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार। अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। आक्रमण हे बचावाचं साधन, अगदी सुरुवातीपासून आक्रमण। सुरुवातीला दीपेश माळी आणि त्यानंतर विनीत माळी ब्रदर्स थांबायला तयार नाही आहेत। पूर्ण माळी या ठिकाणी आपली व्यवस्थित पाळी घेत आहेत आणि अजूनही तकदीर माळीचं येणं बाकी आहे कॅप्टनचं। विनीतने आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलं, 300चा स्ट्राईक रेट त्याचा आहे। दीपेश माळी आतापर्यंत 340च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत। तर पहिल्या विकेटसाठी मला असं वाटतं ही चांगली भागीदार आतापर्यंत या स्पर्धेची नाबाद 59ची, ज्यामध्ये दीपेशचं योगदान 34चं आणि विनीतचं योगदान 18चं। आणि सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा काय आहे, स्ट्राईक रेट। दोन्ही फलंदाजांनी चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करून आपला धावफलक पुढे नेलेला आहे, म्हणजे 16 चेंडूमध्ये 59, एक चांगली फ्लाइंग स्टार्ट एकविरा मानकोळीसाठी। आणि या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या जी होती 57 धावा, तो विक्रम सुद्धा मोडीत काढलेला आहे। 59 धावा झाल्या आहेत, 59 इज अ स्कोर।
पंकज माळी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलाय, क्लास फटका म्हणता येईल, कारण पॉईंटच्या वरून फटका खेळला होता सरळ 6 धावांसाठी. आणि बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. सारखं असते दोघांनाही. व्हॉट अ शॉट फ्लिक केलेला आहे चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषेच्या पलीकडे. आणि बॅक टू बॅक हा चौथा षटकार. ह्याला मिळाले. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकविरा मानकोळी संघ पोहोचलेली आहे 71 व 71 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जर असाच खेळ राहिला तर अजून एक विक्रम कदाचित पाहायला मिळेल नाबाद 3 आकडी संघ धावफलकाचा. आपण आता हायलाईट पाहतोय पहिल्या 3 षटकांच्या की कशा पद्धतीनं प्रेक्षकांना सुखवणारे क्षण मिनिटने दिले. पहिला चेंडू हुक केला होता फाईन लेग झोनमध्ये, एरियल रूट देऊन डिस्पॅच केला अगदी रेलिंगच्या पलीकडे. त्यानंतर आपण पुढचा स्ट्रोक जो पाहिला तो स्लॅश केलाय बॉलला, बॅकफुटला बॅलन्स करून बॅकवर्ड पॉईंटला जो टार्गेट करताना तो स्ट्रोक आपण पाहिला. त्यानंतर उत्कृष्ट दर्जाचा कव्हर झोनमध्ये फटका, पुन्हा एकदा स्लॅश आणि त्यानंतर एक नो लुक जसं आपण फ्लिक विथ इम्प्रोव्हायझेशन म्हणतो तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो बघा. फ्लिक विथ इम्प्रोव्हायझेशन नो लुक शॉट आहे. लगातार 4 षटकार आलेले आहेत विनीच्या वतीनं. धावसंख्या 71. विकेटचा शोध घेण्यासाठी गोलंदाज कोण येईल चर्चा चालू होती आणि त्या गोलंदाजाचं नाव पुढे आलेलं आहे ते म्हणजेच प्रयाग माळी. 4 फटके जर बघितले 4 दिशेला बघायला मिळाले होते. प्रयाग येतोय त्या चेंडूला त्याला फेकून दिलेला आहे. काय फटके, आक्रमकता अगदी ठासून भरलेली आहे. आणि दीपेश माळी याच्या बॅटमध्ये आलेला हा 6वा षटकार, 5वा षटकार. 77 धावा झालेल्या आहेत. पंच अजिम अब्दुल्ला यांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. चेंडूची मागणी सातत्याने करावी लागते कारण चेंडू हे जात आहेत आउट ऑफ द पार्क, लांब लांब जात आहेत. सर्वात महत्त्वाची बाब आहे की जवळपास 90 मीटर, 100 मीटर, 120 मीटर विष्णुनगरचे खेळाडू सांगतात की आम्ही त्यांच्याहून जास्त लांब षटकार खेचण्याची क्षमता ठेवतो, असंच त्यांची देहबोली सांगते. पण त्यांचा पुढचा सामना तुर्तास एन्जॉय करा. दीपेश माळी अनस्टॉपेबल आहे. 77 नाबाद. एकविरा मानकोळी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. खूप वेळानंतर हा स्कोर शीटवर मला डॉट पाहायला मिळतोय. आपण दुसऱ्या सामन्याचा आढावा घेतला तर जवळपास 20 डॉट बॉल्स होते टेमगर संघाकडे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त षटकार आलेत. यस 40 धावांवर खेळतोय दीपेश माळी. यावेळेला शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू सरळ जाईल गॅप मधून वाईड अप लॉंग ऑन सीमा पार चौका. यायचं आहे कारण हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. कारण स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 सुरुवात झालेली आहे. स्टे विथ अस. 44 धावांवर खेळतोय दीपेश माळी. पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. याला पुन्हा पुलचा फटका खेळलेला आहे आणि पहिलं अर्धशतक पूर्ण होत आहे. गिव्ह बिग हँड. जोरदार टाळ्या झाला पाहिजे कारण पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय दीपेश माळी. सिद्दीक भावे यांच्याकडून ते आता भाटाळे संघासाठी डोकेदुखे बनलेले आहेत दीपेश माळी. पहिलं अर्धशतक दीपेशचं या स्पर्धेतलं. या चेंडूला भिरकावून दिलेला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा तोलून मापून मारलेला हा षटकार. तब्बल हा सुद्धा पुलचा फटका आणि पॉवरफुल चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा लागोपाठचा हा 3रा षटकार. थँक्यू दादा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे 99. चला 99. पहिलं
सर 1 मिनिट तुमचा वेळ घेतोय. आपण इनिंग ब्रेकमध्ये एक ड्रॉ करणार आहोत. आजचे जे 12 संघ आहेत त्यांना आपण 3 गटांमध्ये विभागलेलं आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि एक ग्रुप आपण क्लिअर केलेला आहे. स्काय 11 एका ग्रुपमधून पुढे आलेला आहे. तर अजून 2 ग्रुप आपण बनवलेले आहेत आणि त्याची चिठ्ठी आपण इनिंग ब्रेकमध्ये काढणार आहोत. जे सहभागी संघ आहेत टेरेसक्रिकेट.in वरून त्या ड्रॉला पाहू शकता. येस, आणि यानंतर खेळणारे जे संघ असतील यांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. जे संघ खेळतायत यांनी सुद्धा नोंद घ्यायची. ड्रॉची सिस्टीम काय असणार आहे आणि एक संघ पोहोचलेला आहे ड्रॉसाठी. आपण पाहतोय स्वायरा 11 चेंज द गेम WB. यानंतर अजून 2 चिठ्ठ्या होतील. 99 हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स आला होता आणि याचबरोबर शतक पूर्ण 100चा आकडा पार होतोय. हा एक दुसरा विक्रम किती नोंदवायचे सुभाष धुमाळ सर सुद्धा त्या ठिकाणी या विक्रमांची नोंदवही तयार करतात आणि या डावामध्ये ते थोडे व्यस्त असणार आहे. षटकारांची तिकडी पाहिली, अर्धशतक पाहिलं, सांघिक शतक पाहिलं, अजून काय पाहायचंय. 100 धावा, एकविरा मानकोळी. निलेश हा चेंडू सुद्धा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंच अजीम आमदूर इशारा नो बॉल. 101 101 आणि यानंतर असणार आहे फ्री हिट. याला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता. आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता. डॉट बॉल 101 धावा पाहायला मिळते स्कोर शीटवर आणि अजूनही चेंडूंचा आढावा घेतला. अजून 5 चेंडू बाकी आहेत या डावातले, पण सर्व काही सुरळीत चाललेलं आहे आणि दोन्ही फलंदाज अनस्टॉपेबल राहिलेले आहेत. ती एक महत्त्वाची बाब. याला फक्त शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू टायमिंग बरोबर झालेला. चेंडू बराच वेळ हवेत जवळपास डीप कव्हरच्या क्षेत्राकडे प्रयत्न केला होता मात्र पोहोचू शकला नाही. दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली ती 102. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपेश माळी खेळपट्टीवर दीपेश माळी आतापर्यंत जे षटकार लगावलेले आहेत तब्बल 8 षटकार लगावलेले आहेत. 62 16 चेंडूमध्ये 62 धावांवर खेळतोय. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू पुन्हा जाईल लांब लांब लांब. बिग हिट षटका. तर त्याने पाहतोय आणि आता या षटकात सुद्धा ती भूक धावांची दीपेश माळी पूर्ण करतोय. पोहोचतोय 68 वर. हा चेंडू पडल्यानंतर मात्र अनपेक्षित बाउन्स, पण तो अतिशय उंचवडा चेंडू आणि पंचांचा काय इशारा नो बॉलचा इशारा आहे. फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. कॉम्प्युटर समालोचक सुभाष धुमाळ यांच्याकडून अजून एक माहिती आलेली आहे. वेहळेचे विजेंद्र पाटील यांनी पावसाळी क्रिकेटमध्ये 80 धावांचा विक्रम नोंदवलेला आहे आणि आता दीपेश माळी 69 वर खेळत आहेत. याला होता फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत मात्र सीमारेषा क्लिअर होईल का आणि चेंडू सरळ जाते स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार. ते 16 वर वन ऑफ द बेस्ट बॅटिंग एकविरा मानकोळीची. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक नव्हता म्हणून स्वतः विकेटकीपर पोहोचला आणि सरते शेवटी पहिला धक्का एकविरा मानकोळी या संघाला बसलेला आहे आणि तो आनंदाचा क्षण जे शोधत होते ब्राह्मणदेव भाटाळे 5व्या षटकात मिळालाय. चला, राष्ट्रीय 11 विष्णुनगर कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचा आणि रियान स्पोर्ट्स गावदेवी वेहळे आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आणि एक लॉट होणार लक्षात घ्या. आजच्या 12 संघांना आपण 3 गटामध्ये विभागलेले आहे. वरचे 4 ए, मधले 4 बी आणि खालचे 4 सी. तर ए गटातून वडोली ब हा संघ पुढे आलेला आहे. तर गट बी आणि गट सी अशा 3 चिठ्ठ्या आपण पाडणार आहोत. आपण इनिंगमध्ये तो देखील लॉट्स क्लिअर करणार आहोत. तुर्तास अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ज्याला एकच संधी मिळेल. वैभव माळी लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला. बॉलिंग ट्रॅकवर निलेशच्या खात्यात या डावातली पहिली विकेट जाते. चला, जास्त वेळ घेऊ नका. आजचं वेळापत्रक व्यवस्थित कसं संपेल त्यावर आम्ही काम करतोय, योजना आखतोय. जास्तीत जास्त षटकं तुम्हाला कशी मिळते तो अभ्यास चालू आहे आयोजकांचा.
झोप उडवणारा बाउन्सर आडव्या पडणे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज त्या ठिकाणी सेफ आहे आणि ही धाव जी असेल ती बायची असणार आहे. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 117. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे, कारण हे षटक लांबणार आहे. स्वैर मारा या षटकामध्ये बघायला मिळालेला आहे. सुभाष धुमाळ आणि खरंच त्यांच्या वतीने चांगले अपडेट्स आम्हाला मिळते सातत्याने. हवेत आहे बॉल, जातोय मागे, शॉर्ट लेगला यष्टीरक्षक पोचता थोडा कमी पडला. बॉल फाईन लेगला डायव्हर्ट झाला. एखाद्या वेळेला 2 धावात बदललं. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात, कारण शेवटचा बॉल आहे आणि शेवटचे प्रयत्न हे तगडे असायला हवेत, पण ते धावचीच्या स्वरूपात बाद झालेत आणि अशा पद्धतीने दुसरा धक्का बसलाय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 119 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 षटकांमध्ये 120 धावांची. 30 चेंडू 120 धावा. ब्राह्मणदेव भाटाळे जाऊया आपण आता त्या ठिकाणी लॉट्स क्लिअर करणार आहोत आणि टॉस सुद्धा होईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स पोहोचा. राशी 11 विष्णुनगर, रियान स्पोर्ट्स गावदेवी वेहेळे. आणि रियान स्पोर्ट्स गावदेवी वेळे संघ कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचंय. राशी 11 विष्णुनगर आणि रियान स्पोर्ट्स गावदेवी वेळे यस रियान स्पोर्ट्स गावदेवी वेळे संघाचे कॅप्टन आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. राशी 11 विष्णुनगर संघाचे कॅप्टन सुद्धा येत आहेत, वेलकम, खूप खूप स्वागत आहे. मी भूषणजी मात्रे यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभास्ते टॉस होणार आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. यस भूषणजी, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. 5 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? यस रियान स्पोर्ट्स गावदेवी वेळी संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. हे टेल और छाप काटा, त्यांचं म्हणे छापा, मात्र आलेले टेल अर्थात काटा. यस भूषणजी, आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. आपल्याकडे थोडासा वेळ आहे मॅच सुरू होण्यासाठी. थोडीशी चर्चा होईलच, कारण ही नामवंत स्पर्धा आहे. महाराष्ट्रातील एक रबर बॉल स्पर्धाची नामवंत स्पर्धा आहे. कसं वाटलं आज सकाळी दमदार पावसाने थोडंसं कमी झालेलं आहे. दमदार पाऊस होता, कसं वाटलं वातावरण? वातावरण तर छानच आहे, पण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे महत्त्वपूर्ण? ऑब्व्हियसली आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. आज विष्णुनगर कंप्लीट टीम खेळणार आहे. ऑल कम्प्लीट. साधारण समोरच्या संघाला 5 षटकामध्ये एक माइंडसेट केला असेल, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी अर्ली ब्रेक थ्रू फार महत्त्वाचे असतात. लवकर फलंदाज बाद करणं, ही कामगिरी कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षित आहे? आमच्याकडे गोलंदाजमध्ये सूरज आहे, गोलू आहे, मी स्वतः आहे, तर आम्ही कमीत कमी 50-60च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, कॅप्टनकडे आत्मविश्वास आहे आणि हे असणं फार गरजेचं आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. कसं वाटलं वातावरण मैदानात प्रवेश केल्यानंतर? खूप चांगला वाटला. आता खेळलं जरा चांगलं वाटेल आणि पाणी थोडं कमी झालं आहे म्हणून. बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये साधारण आपण बघितलं यापूर्वी हाय स्कोरिंग 100चा आकडा पार केलेला आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 70 to 80 रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आज रियान स्पोर्ट गावदेवी वेळे संघ कंप्लीट पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे, पण कुणाकडनं जास्त अपेक्षा सुरुवातीपासून एक विस्फोटक विध्वंसक फलंदाजी? विजेंद्र आणि केतन आहे, त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे म्हणून. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी मॅच सुरू होणार आहे ती म्हणजे रियान स्पोर्ट गावदेवी वेळे विरुद्ध विष्णुनगर. राशी 11 विष्णुनगर. राशी 11 विष्णुनगर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी रियान स्पोर्ट गावदेवी वेळे संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाला खूप शुभेच्छा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील यांच्याकडे ड्रॉसाठी. धन्यवाद गवळी सर. चला आपण लॉट्स क्लिअर करतोय. जसं आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती दिलेली आहे की आज एकूण 12 संघ खेळणार आहेत
तर वरचे 4 संघ ए गटामध्ये, मधले 4 संघ बी गटामध्ये आणि खालचे 4 संघ सी गटामध्ये, अशा 3 चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहे. वरच्या गटातून म्हणजे ए मधून स्कायरा 11 वडवली ब संघ पुढे आलेला आहे. तर आपण त्या 3 चिठ्ठ्या टाकतोय. पाहूया कुठली चिठ्ठी, फक्त एक चिठ्ठी काढली जाईल, ती जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. फक्त एक चिठ्ठी उचलायची आहे आणि प्रमोद म्हात्रे आम्हाला ती माहिती देतील की ही चिठ्ठी जी कुठली आहे जी जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. आणि ती चिठ्ठी आहे ग्रुप ए स्कायरा 11 वडवली बी. चिठ्ठी दाखवा. तर या ठिकाणी बघा गट ए मधून स्कायरा 11 वडवली बी ही टीम पुढच्या फेरीत म्हणजे तिसऱ्या फेरीत दाखल झाली. ग्रुप बी ही देखील चिठ्ठी दाखवा. ग्रुप 2 आणि ग्रुप 3. ओके डन. चला आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा विवरण ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समधून. गवळी सर सोबत असेल मी जॉईन. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक आणि वेळापत्रकातला हा सामना जो चौथा आहे. भाटाळे संघाकडून आता तोडीस तोड प्रत्युत्तर मिळत आहे, कारण ती सुद्धा टीम त्याच गुणवत्तेची आहे. बॅटची लिडिंग एज, बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, पण बॉल त्यांनी स्टॉप केलाय. दरम्यान पूर्ण केले 1 धाव, धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. 4 चेंडूचा खेळ संपला. एक विशाल लक्ष्य आहे. आपण पाहतोय जे टार्गेट ठेवलेलं आहे ते 120 धावांचं. सुरुवातीपासून आक्रमणही करावंच लागणार आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करावीच लागणार आहे. जागा बनवली, रूम क्रिएट केला, अप्परकट करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. ती निराशा सुद्धा त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते की कांनी जे हँड आय कोऑर्डिनेशन जुळवलं होतं अप्परकटसाठी ते व्यवस्थित होतं, पण स्वतःला बॉलपासून थोडं दूर ठेवलं आणि त्याचमुळे कनेक्शन झालं बॅटाने बॉलचं. अशा पद्धतीनं धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक मात्र गोष्ट आहे मनीष पाटील की ब्रह्मादेव भाटाळे संघाचे जे बॅटर आहेत ना, यांना श्वास घ्यायला फुरसत नाही आहे, राहणारच नाही आहे. का समोर 120 धावांचे जे विशाल लक्ष्य आहे, म्हणजेच गाडी तेज गतीने पळवावी लागेल, एक्सिलेटरवरून पाय काढायचाच नाही. तर पाहूया तसा खेळ होतोय का, कारण हीच तर कसोटी आहे प्रत्येक क्रिकेटपटूची. प्रत्येक वेळी तुम्हाला सोपं काय मिळणार नाही, कठीणमधून तुम्हाला काही ना काही शोधायचं आहे आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं आहे. दरम्यान हा डॉट बॉल या षटकाची सुरुवात होते डॉटने. गोलंदाज विनीत माळी. डेफिनेटली पुणे एक्सप्रेस नव्हे, अहमदाबाद एक्सप्रेस नव्हे, तर समृद्धी महामार्गाने जावं लागणार आहे. हा चेंडू मात्र पूल केलेला आहे, मात्र पुन्हा टायमिंग साधता आलेला नाही. पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलं जात नाहीये. रबर बॉल क्रिकेटला टाईम करणं फलंदाजांसाठी एक तारेवरची कसरत आहे, कारण थोडा सराव कमी असतो आणि तरी देखील एक चांगला खेळ करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचं आहे. बॅट अँड पॅडमधला बॉल होता, ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातात, अजूनही बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नव्हता, म्हणूनच ते प्रयत्न होते पण प्रयत्न थांबवले आणि दरम्यान पूर्ण होते 1 धाव, धावसंख्या पोहोचते बिनबाद 12. यस, साईजफुल खारबाज संघाचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाबली मोनिश आपलं हार्दिक स्वागत, करण आपलं हार्दिक स्वागत. यावर माझा चेंडू हवे येत आहे, चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. याला म्हणतात रबर क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट. हेच तर पावसाळी क्रिकेट आहे. माघार कोणाला घ्यायची नाही आणि म्हणतात ना की स्वतःच्या संघाला आधार द्यायचा आहे, तर माघार घेऊन चालतही नाही. आणि विनीत माळी यांनी आतापर्यंत या षटकाची सुरुवात गोलंदाजी करताना चांगली केलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले, 2 धावा खर्च केल्या, 13 धावा ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या धावप्रकार पाहायला मिळत आहेत. आणि त्याची जी गती आहे अजून थोडी वाढवण्याची सक्त आवश्यकता. इतकं कॅज्युअल राहून चालणार नाही, फुटवर्क जुळलं नाही, फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाला, कव्हरला खेळायचं होतं. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 14. त्याचं कारण असं आहे की जबरदस्त मानसिक दबाव आहे भाटाळे संघावर आणि आत्मविश्वास आहे तो या ठिकाणी मानकुली संघावर. पॉवर पॅक कम बॅक या ठिकाणी पाहायला मिळते, कारण 5 चेंडूपर्यंत थांबले होते पण शेवटच्या चेंडूवर बरसले आणि ऑन साईडला टार्गेट करताना डीप मिड विकेट क्लिअर करताना फटक्यांवर खूप चांगला तो डॉमिनन्स पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय, भाटाळे संघ पोहोचतोय बिनबाद 20 वर.
माजी उपसरपंच रांदोळी पिंपळगर ग्रामपंचायत तसेच श्रीकृष्ण ग्राफिक्सचे महेशजी ठाकरे यांच्या वतीनं सातत्यानं 6व्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय आणि रबर बॉल क्रिकेटपटूंसाठी संजीवनी त्यांच्या वतीनं पाहायला मिळते. ऑनसाईडला हुक करायचं होतं, नजर हटली होती. हा स्ट्रोक खेळताना बॉल जातोय मागे, शॉट फाईन लेगला पूर्ण होतो. एक सिंगल, धावसंख्या 21. ती बरोबर नजर हटली होती. दुर्घटना तेवढी घडली नाही आहे, पण ज्याप्रमाणे फटका बॅटमध्ये यायला हवा, चेंडूवर तुमची नजर असणं फार गरजेचं आहे. नजर के सामने याला मात्र पुन्हा खेळायचं होतं. पॉईंटच्या असे चेंडू मात्र होते डीप थर्ड मॅनला आणि डीप थर्ड मॅन सीमा पार चौकार. संघ आता आपण म्हणू शकतो नजरहटी दुर्घटना घडली. बघा क्षेत्ररक्षक चुकला आणि 4 धावांचा बोनस मिळाला ब्राह्मणदेव भाटाळेला. धावसंख्या पोहोचते 25 वर 25 रन्स. पण अजूनही खूप दूर आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघ एकविरा मानकोळी संघाकडून, कारण टार्गेट जे सेट झालं होतं 120 धावांचं, त्यापैकी फक्त 25 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. 95 धावांची अजूनही गरज आहे. हो क्या बात आहे, फटक्यावर होता पूर्ण कमांड आणि पूर्ण केली. 6 धावांची डिमांड, बॉलला थेट उडवलंय डीप पॉइंट सीमारेषा पार. येतोय गगनचुंबी षटकार. पुढल्या फटका खेळला होता. हा फटकावर मिस टाइम फटका आहे. चेंडू सरळ जाईल तो थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. येस, वेलकम वंडर बॉय खारबाव. कधी बघा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य जाते. नक्कीच मला ते विचारायचं आहे की कुठलीही सिच्युएशन असू द्या, त्यांचा संघ जरी पराभवाच्या छायेत आहे, पण मी असणार. मिस्टर प्रणय, वेलकम. पुन्हा कट केलेला चेंडू काय फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या वरून. क्लास आणि दर्जेदार फटका, षटकार. मिळते जितूची पाहायला मिळते. यावेळेस थोडे दूर राहिले होते चेंडूपासून, पण कनेक्शन प्रॉमिसिंग झालंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. पोस्टिल बॉलवर तोपर्यंत वेगानं 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. हीच आहे चपळता ब्राह्मणदेव भाटाळे संघाची खेळाडूची. दुसऱ्या धावेला आता तिसऱ्या धावेत सुद्धा बदललेला आहे. एक चूक आणि एक संधी, त्यानंतर त्या संधीचा फायदा ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे फलंदाज जितू आणि प्रयाग उचलत आहेत. धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 42. चांगली धावसंख्या म्हणता येईल. खरं तर पहिली जर बॅटिंग केली असती तर म्हणता आली असती चांगली धावसंख्या, पण धावांचा पाठलाग करताना एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण 120चं लक्ष आहे. 120 टार्गेट. 12 चेंडूमध्ये 78 धावांची आवश्यकता आहे. सर, दीपू आलाय. मागच्या 30 वर्षांपासून आपण समालोचन करतात आणि दीपूच्या आजच्या खेळबद्दल काय सांगाल? काय खेळलाय, अक्षरशः बरसलाय फलंदाजी करताना. हायलाइटिंग बॅटिंग. नाही, दीपूला 10 वर्षापूर्वी फलंदाजी करताना जे बघितलं होतं ना, तोच अंदाज आज बघायला मिळाला. म्हणजे आजही ती चपळता बघायला मिळाली, आज ती फुटवर्क बघायला मिळतंय. यावेळेला मात्र पूलचा फटका खेळला. चेंडू हवेत, त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सरळ जाईल वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावा. सुद्धा त्याच धाटणीचा फलंदाज आहे आणि प्रयाग हा सुद्धा आता लईमध्ये आलेला आहे. मोठ्या फटक्यांचा घेतला वसा आणि धाव फलकावर लावतोय तो लगातार दुसऱ्या षटकाराचा ठसा. लगातार दुसरा सिक्सर. प्रयागचं हा फटका खेळलाय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल लॉंग ऑफला समाप्त केला जातोय. रॉकेट. खरं तर हा झेल बघायला सोपा वाटतो, तितका सोपा नव्हता. पॅरलल झेल वाटतं तितकं सोपं नसतं आणि खूप चांगलं त्यांनी हँड आय कोऑर्डिनेशन जुळवलं. झेल घेत असताना थोडा अपर हँड कॅच त्यांनी कंप्लीट केला लॉंग ऑफला. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला वाटते त्याने सूर घेतला आणि त्यानंतर जम्पिंग मोमेंटमध्ये झेल टिपणं वाटतं तितकं सोपं नाही आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. 54 धावा, 1 गडी बाद. दीपेशच्या या षटकाची सुरुवात 2 षटकाराने झाली होती, पण त्यांनी तोडीस तोड प्रत्युत्तर देत असताना प्रयागला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज येत आहेत. 54 धावा, 1 गडी बाद ब्राह्मणदेव भाटाळे. हातातून निसटला हा बॉल
आणि पंचाच्या वतीने आलाय 9 बॉलचा इशारा. भीम डिलिव्हरी आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या 55, 9 चेंडू 65 धावांची गरज. म्हणजे मिशन इम्पॉसिबल. यावेळी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाईम फटका म्हणता येईल. चेंडू सरळ जाते फाईनलीकडे. प्रयागने खूप चांगला प्रतिकार केला होता. खरं तर असं वाटलं होतं की एक संघर्ष करतोय. गवळी सर, मागणी तसा पुरवठा त्याच तत्वावर तो खेळत होता. 40 धावा करून तो बाद झाला. बघा यावेळेस रीचमध्ये होता बॉल, पण आउट ऑफ रीच तर करू शकला नाही. आउटफील्ड स्लो आहे, बॉल थांबतोय तो म्हणजे स्काउ कॉर्नरला. दरम्यान एक सिंगल पूर्ण केली आणि आता थोडीशी मानसिकता ढासळलेली दिसते ब्राह्मणदेव भाटाळे या संघाची. फक्त एक धाव पूर्ण केली, 1 गडी बाद 57. डेफिनेटली सुरुवातीमध्ये सामना सुरू जेव्हा झाला तेव्हा जो आस्किंग अंद्रेचा जो मानसिक दबाव होता, त्या दबावातून हा संघ बाहेर पडू शकला नाही. एक मात्र प्रयागने थोडा प्रतिकार केला. दीपेश माळी या लेग स्टंपच्या बाहेर, डाव्या स्टीच्या बाहेर येतो चेंडू. पंचांचा इशारा येतो, वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते, परंतु काय फारसा फरक पडणार नाही आहे. हे दीपेश अलीकडे दीपेश माळी 4 ते 5 वर्षापासून होते. आपला अष्टपैलू त्यांनी सिद्ध केलेला आहे. हा चेंडू सुद्धा स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतो, वाईड बॉल. 7 चेंडू 61 धावांची गरज आहे. थोडंसं लांबलेलं षटक दीपेश माळीचं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पण लेगस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. लगातार तिसरा वाईड. सुभाष सर, अजून एक विक्रमाची नोंद होईल असं मला वाटते. 3 लगातार वाईड आता दीपेशचे स्कोरशीटवर पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 60 धावा. पहिल्या डावामध्ये पियुषने 3 लगातार वाईड हाताळले होते आणि दुसऱ्या डावात आता दीपू यांनी यावेळेस ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. तर या ठिकाणी खूप चांगला बॉडी लाईन अटॅक दीपेश माळीचा या षटकाची समाप्ती करताना. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 60 जिंकण्यासाठी 60ची गरज, पण बॉल शिल्लक आहेत 6. म्हणजे सामन्यामध्ये फॉर्मॅलिटी उरलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 6 चेंडू आणि 60 धावा. त्यानंतर आपण मॅच पाहतो राशी 11 विष्णुनगर विरुद्ध रियान स्पोर्ट्स गावदेवी विहेळे या 2 संघामध्ये. राशी 11 विष्णुनगर संघ कॅप्टनमध्ये खूप आत्मविश्वास बघायला मिळाला, परंतु तो आत्मविश्वास मैदानावर बघायला मिळेल का हे फार महत्त्वाचं असतं. सहा चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 60. बरोबर निम्मा पल्ला पार केलेला आहे, पण तो पल्ला पार करण्यासाठी तब्बल 4 षटका लागलेली आहेत. तर स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आज मानकोली संघाने उभी केली 119 धावा. आणि काय फलंदाजी केली होती ती दीपेश माळी आणि विनीत माळी याने. यावेळेला होता पूलचा फटका आणि चेंडू सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. या संघाकडे ती कॅपॅसिटी आहे मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्याची. समोर कुठलाही संघ असू दे, आम्ही देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणून त्यांचं प्रत्युत्तर बघा ना, षटकारांच्या माध्यमातून ते सातत्याने प्रहार करतायत. पण थोडी का होईना जी पहिल्या डावात जी खेळी चुकली होती गोलंदाजांची, त्याचमुळे आता फलंदाजांना तो भुर्दंड सोसावा लागतोय. धावफलकावर धावा आहेत, सुभाष शर्मा मला माहिती देत आहेत. 67 धावा 67. ऑन साईड आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, खाली क्षेत्राची निवड केली, बॉल पोहोचतोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 धावसंख्या पोहोचते 71. 71. पहिली इनिंग जर आपण बघितली असते अशा प्रकारे धावा झाल्या असत्या, खूप चांगली धावसंख्या म्हणता आली असती. पण समोर जे लक्ष्य आहे ते 120 धावांचं लक्ष्य, त्याला कुठेतरी पराभवाच्या छायेत वावरताना दिसतोय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ. शुभम उंचापुरा यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं चांगलं झालेलं नाहीये. दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण होते. 72 धावा झालेल्या. जवळपास एकतर्की सामना तो होताच, पण त्या ठिकाणी जी लढत होती
ती दुहेरी कधी झाली, ज्या वेळेला जबरदस्त फलंदाजी प्रयाग माळीची पाहायला मिळाली. जितू माळीची त्याला साथ मिळाली, पण प्रयाग बाद झाल्यानंतर थोडासा तो धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. बॉल मागे जातोय लॉंग स्टॉपला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॉल अडवता येईल तोपर्यंत चालत चालत ती एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. अजूनही धाव पूर्ण झालेली नाही आहे. अब्बाईची एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते एका धावाच्या मदतीनं 73. यानंतर राशी 11 विष्णुनगर संघ कॅप्टनने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. हे मॅच संपल्यानंतर षटक समाप्त झाले आणि संघ हरिदासमती मानकोली हा संघ विजय झालेला आहे आणि एक मोठा विजय त्यांनी प्राप्त केला आहे. दीपेश माळी इज द मॅन